नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील आर्म रिव्होल्युशनरी मूव्हमेंट हा लेसन जो आहे 10 नंबरचा, या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आर्म रिव्होल्युशनरी मूव्हमेंट या लेसनचे क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द अप्रोप्राइट ऑप्शन्स. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला करेक्ट ऑप्शन राईट करायचं आहे, सिलेक्ट करून राईट करायचं आहे. तर बघा, स्वतंत्रवीर सावरकर स्टार्टेड अ सिक्रेट ऑर्गनायझेशन ऑफ रिव्होल्युशनरी नेम्स. तर या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी रिव्होल्युशनरी ऑर्गनाइज होती ती होती मित्रमेळावा. अँड सेकंड आहे, इन पंजाब डॅश डॅश ऑर्गनाइज अँड अपराईज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी रामसिंग कुका. नेक्स्ट थर्ड नंबर आहे, डॅश डॅश फाउंड द हिंदू हाऊस. तर पंडित श्यामजी कृष्णा. नेक्स्ट आहे फोर्थ नंबर, अ यूथ नेम डॅश डॅश किल्ड जॅक्सन द कलेक्टर नाशिक. तर अनंत लक्ष्मण कान्हेरे. नेक्स्ट आहे फिफ्थ नंबर, मुंडा ट्राइब्स इन बिहार रिवोल्ट अंडर द लीडरशिप ऑफ डॅश डॅश. तर बिरसा मुंडा. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द फॉलोइंग. तर फर्स्ट आहे किल्ड रँट. तर याचं जे आन्सर आहे, रँटचा वध कोणी केलाय, तर बालकृष्ण चाफेकर अँड दामोदर चाफेकर ब्रदर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किल्ड रँट, तर बाळकृष्ण चाफेकर आणि दामोदर चाफेकर हे जे ब्रदर्स होते यांनी रँटचा खून केला होता. सेकंड आहे, प्लॅन टू किल जज किंग फोर्ट अँड थ्रू बॉम्ब ऑन हिज व्हीकल. तर या ठिकाणी जे आन्सर आहे ते दिलेलं आहे खुद्दीराम बोस अँड प्रफुल्ल चाकी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लीडर्स ऑफ गदर ऑर्गनायझेशन्स. तर या ठिकाणी आन्सर आहे भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. अँड फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, थ्रू बॉम्ब इन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर या ठिकाणी आन्सर दिला आहे भगतसिंग अँड बुटकेश्वर दत्ता. नेक्स्ट आहे फोर्थ नंबर, किल्ड द डिस्ट्रिक्ट जज शांती घोष आणि सुनीता चौधरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द अप्रोप्राइट ऑप्शन्स. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचं दिलेलं आहे, अनुशीलन समिती रिसिव्ड काउन्सिल अँड गायडन्स फ्रॉम डॅश डॅश. तर अरविंद घोष या ठिकाणी राईट करायचं आहे, अरविंद घोष. नेक्स्ट आहे, डॅश डॅश राईज द इश्यू ऑफ इंडियन इंडिपेंडन्स ॲट द वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्स, मॅडम कामा. नेक्स्ट आहे, डॅश डॅश अ यंग गर्ल्स शुड डेट द गव्हर्नमेंट ड्युरिंग द कन्व्हेक्शन्स सेरेमनी ऑफ कोलकाता युनिव्हर्सिटी. तर बीना दास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश डाईड इन अ इन्काउंटर विथ द पोलीस ॲट अल्फ्रेड पार्क इन अलाहाबाद. तर चंद्रशेखर आझाद. आन्सर आहे ते राईट करून घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, द यंग मॅन ऑफ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक विअर इन्फ्लुएन्स बाय डॅश डॅश आयडियॉलॉजी. तर या ठिकाणी जे आन्सर आहे ते आहे सोशलिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश वॉज द चीफ ऑफ रिव्होल्युशनरी ग्रुप इन बेंगाल. तर सूर्य सेन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द रॉंग पियर्स, करेक्ट इट अँड रिराईट अगेन. तर या ठिकाणी रॉंग पियर्स अँड करेक्ट पियर्स राईट करून दिलेले आहे, ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायचे आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, वन सेंटेन्स इच. तर बघा, वन सेंटेन्सचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे, व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह इन एस्टॅब्लिश इंडियन हाऊस. तर या ठिकाणी इंडियन हाऊसचे ऑब्जेक्टिव्ह राईट करायचे आहेत. तर बघा, रिव्होल्युशनरी वर्क इन इंडिया रिसिव्ड assistance from the India House in London and India Youth were given scholarships for higher education in England. Now next question बघा, second number, what work was interest to separate wings of Hindustan Socialist Republic Army. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज बघून राईट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया डायरेक्ट. तर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द ग्राफिकल
प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर ग्राफिकल प्रेझेंटेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन, तर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तत्व किंवा वैशिष्ट्ये काय होते. तर ओव्हर टू ब्रिटिश रूल, टू अवेकन गव्हर्नमेंट मशनरी, टू कीप कंट्रोल ओव्हर ब्रिटिश ऑफिसर, विप्ड आउट फिअर फ्रॉम माइंड ऑफ इंडियन्स. आणि नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट रिव्होल्युशनरी ऑफ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन्स. तर या ठिकाणी हा जो चार्ट आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. नाव नेक्स्ट बघा, रिव्होल्युशनरीज इनॉल्ड इन चितगाव आर्मरी. तर या ठिकाणी हा पण क्वेश्चन या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा राईट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर हा जो चार्ट आहे, टेबल आहे, हा सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, रिव्होल्युशनरी आणि ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी क्रांतिकारी आणि त्या संस्था दिलेल्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, अभिनव भारत, बरिंद्र कुमार घोष, अनुशीलन समिती, चंद्रशेखर आझाद, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, लाला हरदयाळ गदर पक्ष. तर तर 7th नंबरचा क्वेश्चन आहे, राईट शॉर्ट नोट्स. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके, तर या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांच्यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, लिटरेसी अँड द सोशल वर्क ऑफ स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेस रत्नागिरीच्या जेलमध्ये होते त्या ठिकाणचं त्यांचं जे माझी जन्मठेप ही ॲटोबायोग्राफी त्याने त्या ठिकाणी राईट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, काकोरी कन्स्पायरेसी. तर काकोरी कन्स्पायरेसी म्हणजे कट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी आफ्टर गांधीजी सस्पेंडेड सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट, मेनी यंग स्टार्स लाईक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल्ला, योगेश चित्तरंजन, सचिंद्रनाथ सान्याल got directed to revolutionary ways. And second point आहे, on 9th August 1952 they loots the government treasury that was one of a train near Kakori railway stations in Uttar Pradesh. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खुद्दीराम बोस वॉज हँग्ड टू डेथ. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो एखादी स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवून क्वेश्चन आन्सर राईट करायचे आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती रिकरेक्शन राईट करूनच लिहायची आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, भगत सिंग अँड बुटकेश्वर दत्त थ्रू बॉम्ब्स इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतंत्रवीर सावरकर वॉज सेंटेन्स्ड टू 50 years ऑफ रिगोरियस इम्प्रिझनमेंट. तर या ठिकाणी स्वतंत्रवीर सावरकरांना 50 वर्षाची जी सजा झालेली होती त्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भगतसिंग सुखदेव अँड राजगुरू विअर हँगेड. तर भगतसिंग सुखदेव अँड राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली यावर तुम्हाला डिटेल राईट करायचे आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राईट करून दिलेलं आहे, तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता.
तर या ठिकाणी ज्या स्पेलिंग आहेत विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित राईट करून घ्यायच्या आहेत, कारण एखाद्या वेळेस स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर ती तुम्ही रिकरेक्शन करून राईट करायची आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे मंडाले मदनलाल धिंगरा वॉज हँगेड टू डेथ असा क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मदनलाल धिंगरा यांना सुद्धा फाशीची शिक्षा झालेली होती. त्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला राईट करायची आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा इंडिया हाऊस वॉज अ इम्पॉर्टंट सेंटर विच प्रोव्हाइड असिस्टंट टू इंडियन रिव्होल्युशनरी स्टे abroad. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर ब्रीफ क्वेश्चन आहे राईट द डिटेल डिस्क्रिप्शन्स ऑफ द अटॅक ऑन चितगाव आर्मोरी. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क ऑफ इंडिया हाऊस. तर इंडिया हाऊसचं जे वर्क होतं त्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर स्टेट द एम्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ द हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर या ठिकाणी ही जी ऑर्गनायझेशन होती तिचं जे वर्क होतं ते या ठिकाणी तिचे एम्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द वर्क ऑफ मॅडम कामा. तर मॅडम कामाचे जे वर्क होतं ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कॉन्ट्रिब्युशन ऑफ स्वातंत्र्यवीर सावरकर इन द आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट होतं ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह ब्रीफ अकाउंट ऑफ द अनुशीलन समिती. तर अनुशीलन समिती काय होती तिचं वर्क काय होतं ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तर बघा राईट अबाउट द ॲक्टिव्हिस्ट ऑफ द गदर ऑर्गनायझेशन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डिफरन्सेस हॅव यू नोटेड बिटवीन द मॉडरेट एक्स्ट्रीमिस्ट अँड रिव्होल्युशनरी. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणचं तुम्हाला डिफरन्सेस राईट करायचं आहे. तर बघा मॉडरेट्स म्हणजे काय, एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय अँड रिव्होल्युशनरी म्हणजे काय याच्यामधला जो फरक आहे तो या ठिकाणी नोट करून राईट करून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मराठीमधून एकदा समजून घ्या. मॉडरेट मीन्स मवाळ, एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल आणि रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक. तर हे मराठी अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 10 जे आहे आर्म्ड रिव्होल्युशनरी मुवमेंट या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.